नमस्कार मित्रांनो, आम्ही आज एक टोक्योच्या शेजारी चिबा म्हणून भाग आहे तिकडे आलेलो आहोत. तर चिबा भागाची स्पेशालिटी या शेंगा म्हणजे पीनट्स भुईमुगाच्या शेंगा आहेत. तर याच्यासाठी त्यांनी एक स्पेशल असं एक दुकानच केलेलं आहे. हे जर आपण दुकान बघितलं ना, एक ॲट्रॅक्टिव्ह पद्धतीने त्यांनी त्यांचं वस्तू वगैरे ठेवलेल्या आहेत ना, की म्हणजे सगळे तसे शेंगदाणे वगैरे किंवा त्या शेंगदाण्यांच्या शेपमधलं त्याच्यामध्ये शेंगा ठेवलेल्या आहेत. हे काही काही गिफ्ट्स वगैरे आहेत. आणि इथं जर बघितलं तर ह्या सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या भुईमुगाच्या शेंगा त्यांनी पॅकेट्समध्ये असे ठेवलेले आहेत ह्या. आणि याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही बघितली की हे जे काही छोटंसं मशीन दिसतं आहे हे शेंगा फोडण्यासाठीचं मशीन आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे इथे शेंग ठेवायची आणि हे वरून प्रेस करायचं, मग ते शेंग अशी फुटली जाते. असं हे शेंगाचं फोडलेलंच आहे. आणि असे काही काही गिफ्ट पॅकेट्स पण त्यांनी तयार केले की शेंगदाण्यांपासून बनवलेले छोटे छोटे केक असतील किंवा काही कुकीज असतील. असे इथे जर बघितलं कॉर्पोरेट गिफ्टसाठी पण हे सगळे शेंगाच म्हणजे शेंगदाण्यांपासूनच बनवलेल्या वस्तू आहेत. हे पीनट्स बटर म्हणा, पीनट्स म्हणजे बटर पीनट्स, अजून लेमन किंवा हनी असे वेगवेगळे फ्लेवर्स त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केले आहेत. आणि ते आपण म्हणजे खूपच इंटरेस्टिंग आणि खूप छान म्हणजे एकदम भारी कन्सेप्ट आहे. तर पूर्ण दुकानामध्ये हे सगळे शेंगदाणे. इथे जर बघितलं तर ही चीज फ्लेवरचे त्यांनी शेंगदाणे केलेले आहे. तिथे हे त्यांचा जो चहा असतो तर चहा त्या फ्लेवर त्याला शेंगदाण्यांना कोट करून ते केलेलं आहे. हे पण तसंच आहे पीनट्स पण इथे. आणि पॅकिंग वगैरे पण इतकं सुरेख केलेलं आहे ना त्यांनी. इथे पण आपण बघू शकतो की असं वेगवेगळ्या याच्यामधलं पॅकिंग पण असं आहे. आणि इथे पण एक इंटरेस्टिंग आम्ही बघितलं की ह्याच्यामध्ये हे जे पॅकेट आहे तर ह्याच्यामध्ये मध आणि हे शेंगदाणे आपले असं मिक्स केलेलं आहे. म्हणजे जितकं काय त्या शेंगदाण्याचं करता येईल ना, शेंगदाण्याचं करता येईल तितकं त्यांनी केलेलं आहे. आता हा जो एक छोटासा केक आहे तर हा केक पण असा पीनट्सपासूनच बनवला केक आहे. तर इतकं सुरेख म्हणजे आयडिया आहे हे आणि कन्सेप्ट आहे. तर तुम्ही नक्की म्हणजे असं आपण कुठे इम्प्लिमेंट करू शकतो का किंवा असं बघायला पाहिजे. खूपच सुरेख आहे. हे शेंगदाण्यांची साईज बघा की केवढी मोठी साईज आहे. सॅम्पल आहेत ते खूपच वेगवेगळे ह्याच्या पण हे कुकीज वगैरे तयार केले आहे. कुकीज पण त्याच्यापासूनच तयार केले. म्हणजे पूर्ण दुकान जे आहे ना ते शेंगदाणे आणि ते शेंगदाण्याचे. आणि एका ठिकाणी इथे हे असं म्हणजे तुम्ही सॅम्पल म्हणून पण ट्राय करू शकता. असे वेगवेगळे शेंगा ठेवले आहेत आणि त्या फोडून तुम्ही तिथे टर्कल टाकू शकता आणि ट्राय करू शकता. म्हणून असं हे खूप इंटरेस्टिंग असं दुकान आहे शेंगदाण्यांचंच. थँक्यू.